YouTube स्टुडिओमध्ये अशा काही खास सेटिंग्ज आहेत ज्या नवीन क्रिएटर्ससाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. आज आपण पाहणार आहोत की मॉनिटायझेशनचं आव्हान काय आहे, काही खास चॅनल सेटिंग्ज आणि बरंच काही. नवीन यूट्यूब चॅनलवर व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स मिळवणं खरंच खूप अवघड असतं नाही का? सगळ्यात पहिलं आणि मोठं ध्येय असतं ते म्हणजे 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच आवर्स पूर्ण करणं. पण काय, काही सोप्या पण छुपी सेटिंग्ज यात मदत करू शकतात. चला त्याबद्दल जाणून घेऊया. यासाठी सर्वात आधी YT स्टुडिओ उघडून प्रोफाईलवर जा आणि पेन्सिल आयकॉनवर टॅप करा. इथे पहिली महत्त्वाची सेटिंग आहे होम टॅब. ही ऑन केल्यावर चॅनलचा कंटेंट होम पेजवर दिसू लागतो. यामुळे काय होतं, व्हिडिओ थेट YouTube होमपेजवर दिसतात आणि व्ह्यूज 100% वाढू शकतात. पुढची सेटिंग आहे फॉर यू. यामुळे YouTube प्रेक्षकांच्या आवडीनुसार तुमचा कंटेंट सुचवतं. म्हणजेच तुमचे व्हिडिओ इतर व्हिडिओंखाली रेकमेंड केले जातात. आता आणखी काही सेटिंग्ज बघूया. चॅनल पेजवरून मोर सेटिंग्जवर टॅप करा. इथे व्हिडिओ, शॉर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रीम्स असे जे काही कंटेंट प्रकार बनवत असाल ते ऑन करा. आता इथे एक इंटरेस्टिंग निवड करायची आहे. सर्व कंटेंट रेकमेंड करायचा की फक्त नवीन? इथे सर्व कंटेंट निवडल्यास जुन्या व्हिडिओंनाही पुन्हा व्ह्यूज मिळायला सुरुवात होते. आता शेवटचा पण महत्त्वाचा भाग म्हणजे नोटिफिकेशन्स. त्यासाठी सेटिंग्स आयकॉनवर क्लिक करा. ॲनालिटिक्स, अचीव्हमेंट्स आणि पॉलिसी अपडेट्ससाठीचे सर्व नोटिफिकेशन्स नक्की ऑन ठेवा. आणि हो, कॉमेंट्स सर्ववर सेट करा. यामुळे नवीन व्हिडिओ कल्पना सुचू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सेटिंग्ज म्हणजे काही जादूची कांडी नाही, त्या फक्त मदत करतात. खऱ्या यशासाठी चांगला कंटेंट अपलोडमध्ये सातत्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम आवश्यक आहे. या स्रोतानुसार तब्बल 200 व्हिडिओ टाकल्यावर आणि या सेटिंग्ज बदलल्यावर खरी वाढ दिसली. तर मग विचार करा, चॅनलला पुढे नेण्यासाठी असे कोणते छोटे बदल करता येतील.